रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन वर्षाआधी घरी आणा ह्या 5 वस्तू. आणल्याने लक्ष्मीचा वास राहील, नकारात्मकता दूर होईल, संपूर्ण वर्षभर सौभाग्य टिकून राहील असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. कारण ह्या वस्तू केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील वाढवतात. त्यामुळे ह्या वस्तू आणि वैयक्तिक आयुष्यात भरभराटीसाठी पुढील गोष्टी 2025 संपण्याआधीच घरी आणा. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळं घरात मोठी बाग, अंगण नसेल तरी छोटीशी बाग खिडकीत फुलवता येईल आणि त्यात तुळस असणे अनिवार्य आहे. ती धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. घरात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील सदस्यांना आरोग्य लाभतं. विशेषतः घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला अंगणामध्ये तुळस ठेवल्यास आर्थिक स्थिरता येते. यासाठी तुळशीला रोज थोडे थोडे पाणी घाला आणि संध्याकाळी आठवणीने दिवा आवर्जून लावा. फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध, हसणारा बुद्ध घरात ठेवणे शुभ मानले जाते. लाफिंग बुद्ध हे आनंद आणि समृद्धी आणि चांगल्या नशिबाचे प्रतीक आहे. तो घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण निर्माण होतं. त्याला घराच्या मुख्य दारासमोर प्रवेशद्वाराकडे तोंड करून ठेवा, जेणेकरून तो घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. त्याचबरोबर कासव हे भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि ते दीर्घायुष्य, स्थिरता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. तांब्याचे, पितळाचे कासव घरात ठेवल्याने आर्थिक प्रगती होते आणि कामांमध्ये स्थैर्य येतं. तसेच ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं. कासवाला घराच्या उत्तर दिशेला किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवावे. त्याचे तोंड घराच्या आतल्या दिशेने असावे. श्रीयंत्राला देवी लक्ष्मीचे आसन मानले जाते. हे यंत्र धन, वैभव आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यवसाय यश मिळतं. दररोज सकाळी याची पूजा करून श्रीम या मंत्राचा जप केल्यास लक्ष्मीची कृपा कायम टिकून राहते. शंखाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघांशी जोडलेले आहे. पूजा अर्चना करताना शंख वाजवल्याने सकारात्मकता येते. घरात दक्षिणावर्ती शंख ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनधान्य टिकून राहतं. शंखाच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शंखाला पाण्याने भरून देवघरात ठेवा आणि रोज पूजा झाल्यावर वाजवा. नवीन वर्ष 2026 मध्ये घरात ह्या वस्तू स्थापित करून तुम्ही तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करू शकता. या वस्तू आणि त्यामुळे निर्माण होणारी स्पंदनं तुम्हाला नवीन वर्षात नवीन ऊर्जा देतील. तसेच तुम्हाला सकारात्मकता प्रदान करून आर्थिकदृष्ट्या सबळ आणि करिअरमध्ये प्रगतीपथावर नेतील, असे वास्तुतज्ञ सांगतात. पितळेचा कासव जर तुम्ही घरी आणलात आणि त्याच्या पोटावर जर आकडे असतील, 1 ते 9 अंक असतील, तर तो तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकत नाही. तो तुम्ही देवघरामध्ये एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावर ठेवू शकता. जर त्याच्या पोटावरती आकडे नसतील तर तो तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्र हे तुम्ही देवघरामध्ये स्थापन करू शकता किंवा तुम्ही ते तुमच्या ऑफिसमध्ये देखील ठेवू शकता. त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख हा देवघरामध्ये तसाच ठेवायचा नाही. त्यामध्ये दररोज पाणी भरून ठेवायचं आणि शंखाने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केल्याने तुम्हाला अत्यंत चांगला असा अनुभव येईल. त्याचबरोबर घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही आवर्जून रुद्राक्षाचं तोरण लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करणार नाही. अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की वापरा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. व्हिडिओ